मित्रांनो, त्याचे वय होते 30. पेशाने तो डॉक्टर होता आणि तीही पेशाने डॉक्टर होती, परंतु तिला लग्न करायचे होते. म्हणून तिने एका संकेतस्थळावर, विवाह संकेतस्थळावर तिने त्या प्रकारची जाहिरात दिलेली होती. आणि ही जाहिरात या डॉक्टरने पाहिली. तो त्या संकेतस्थळावर गेला आणि ती जाहिरात पाहिली आणि या मुलीला बरोबर त्याने गाठलं. त्यांच्या एकमेकाशी ओळखी झाल्या. ओळखीचं रूपांतर पुढे भेटीमध्ये झालं. भेटीचं रूपांतर पुढं मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर पुढं प्रेमामध्ये झालं. ही अशी सगळी लिंक त्याची आणि तिची चालू झाली. याला बराच काळ लोटला गेला आणि याच काळामध्ये अगदी लग्नापर्यंत यांचं सगळं ठरलं. आनाभाका झालेल्या होत्या की लग्न करायचं म्हणून. आणि ज्या वेळेला यांचं इथं ठरलं की लग्न करायचं असं, त्याच वेळेला ही मुलगी नेमकी फसली. आणि ती कशी फसली? कोण होती ही ती आणि कोण होता हा तो? हेच आपल्याला पाहायचंय दिलीप थोरात ब्लॉग्स या यूट्यूब चॅनेलमध्ये. मित्रांनो, मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये जी आपण आज सत्य घटना पाहणार आहोत, त्या सत्य घटनेचं नाव आहे मी असं का केलं. त्या मुलीचं म्हणणं आहे की मी असं का केलं. चला तर बघूया. पण मित्रांनो, जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि हा जर व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा. मित्रांनो नमस्कार, मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल. सर्व सूचना आता देऊन झालेल्या आहेत, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणजे पेशाने डॉक्टर असलेला हा आणि पेशाने डॉक्टर असलेली ही यांची जी काही कहाणी कुठपर्यंत पोहोचते हे आपल्याला पाहता येईल. याच्यामध्ये कोण फसतं, कसं फसतं, कुणाचा बळी जातो एकमेकांमुळे, ते आपल्याला पाहायचंय. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, विषय आहे सांगलीतला. हा जो 30 वर्षीय डॉक्टर आहे त्याची सांगलीमध्ये प्रॅक्टिस चालू होती आणि हा अनंत उद्योगी डॉक्टर दिसतोय. कारण मोबाईलवर हा आपला डॉक्टरकीचा पेशा करता करता मोबाईलवर जातो आणि मोबाईलवर विवाह संकेतस्थळावर तो जातो आणि तिथे अनेक मुलींचे तो डेटा बघतो. ही नाही बरोबर, ती नाही बरोबर, तिचं क्वालिफिकेशन नाही बरोबर वगैरे वगैरे. ते बराच काळ चालू असतं आणि त्याच्यानंतर त्याला भेटते एक डॉक्टर असलेली मुलगी या संकेतस्थळावर आणि मग त्यांची ओळख होते या संकेतस्थळावर. ओळखीचं रूपांतर मैत्रीत होतं आणि अनाभाका होतात. आपण आता लग्न करायचं इथपर्यंत. आता लग्न करायचं ठरलं, त्यामुळे एकमेकांनी एकमेकांचा विश्वास संपादन केला. आता या विश्वासाच्या पाठीमागे काय काय कंगोरे होते, या चतुर डॉक्टरचे काय कंगोरे होते किंवा या युवतीचे काय कंगोरे होते, हे आता आपल्याला पुढे कळणारच आहे. आता लग्न करायचे ठरले म्हटल्यावर एकमेकाचा विश्वास या मंडळींनी संपादन केला. आता या आत्मविश्वासाच्या पाठीमागे या चतुर डॉक्टरच्या काय कंगोरे होते किंवा या युवतीचे काय कंगोरे होते, ते आता आपल्याला पुढे पाहायचे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आता विश्वास तर पूर्ण संपादन झालेला आहे. हे 100% हे दोघं एकमेकाशी लग्न करणार असं ते ठरत होतं किंवा असं त्यांचं ठरलं होतं. आणि याच आत्मविश्वासाच्या जोरावर या चतुर डॉक्टरने या मुलीकडून काही पैसे घ्यायला सुरुवात केली.
आणि याच आत्मविश्वासाच्या जोरावर या डॉक्टर तरुणीने या चतुर डॉक्टरला पैसे देण्यास सुरुवात केली, विश्वासाने. बरं, थोडे थिडके नाही मित्रांनो, 5,000, 10,000, 20,000, 25,000 नाही, तब्बल 10 लाख रुपये या चतुर डॉक्टरने या युवतीकडून उकळले. आणि तोपर्यंत नवल वाटतं की या युवतीचे डोळे उघडले कसे नाहीत, की कदाचित हा आपल्याला फसवतोय याची थोडी देखील शंका या युवतीला कशी आली नाही. प्रश्न गंभीर आहे मित्रांनो. वेळोवेळी हा डॉक्टर तिच्याकडे पैसे मागायचा आणि ती प्रेमाच्या खातर विश्वासाने या डॉक्टरला पैसे देत होती. आहे की नाही गंमत? आणि थोडे थिडके नाही, 10 लाख रुपये या चतुर डॉक्टरने हिच्याकडून उकळले. आता याला मी चतुर डॉक्टर का म्हणतो ते आपल्याला पुढे कळेलच. पुढे काही दिवसांनी मात्र ही जी डॉक्टर तरुणी आहे, या तरुणीने ह्या डॉक्टरला विचारलं, कारण आता 10 लाख रुपये तिच्याकडून सुटलेले होते आणि हा बाबा तर काही लग्नाचं नाव घेत नाही. त्यामुळं तिने त्याला विचारलं की बाबा रे, आपण लग्न कधी करायचं? आता 10 लाख रुपये मी तुला दिलेत, लग्न केलं पाहिजे, आपण लग्न कधी करायचं? आणि त्यावेळेला हा चतुर डॉक्टर या तरुणीला उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला. त्याच्या वागण्यामध्ये एक आमूलाग्र बदल घडला, कारण आता पूर्ण काठावर आलेलं होतं. आता फसवणं त्याला शक्य नव्हतं तिला, त्यामुळं त्याचं वर्तनच बदललं. आणि ही शंका तिला आली, याचं वर्तन बदललेलं आहे, ही शंका या तरुणीला आली. त्यामुळं तिनेही तिचं वर्तन बदललं आणि तिला एक दिवस तिने या चतुर डॉक्टरला जाब विचारला. म्हणजे आपलं नॉर्मल विचारणं ठीक आहे, परंतु हिने जाब विचारला का भाऊ, आपल्याला आता लग्न कधी करायचंय, फायनल, फुल अँड फायनल ते मला सांग. आता झालं ते खूप झालं. हा जाब विचारला आणि जाब विचारल्यानंतर पुढे काय गडबड झाली ती आता आपण पाहूया. आता तिच्या संयमाची परिसीमा झालेली होती, त्यामुळं तिने हा जाब विचारला. पण जसा हा जाब विचारण्याचा तगादा या तरुणीने त्याच्या भोवती लावला, तसा एक दिवस या चतुर डॉक्टरने तिला मी विवाहित आहे असं सांगितलं. या चतुर डॉक्टरने मी विवाहित आहे असं त्या मुलीला सांगितलं, की ज्या मुलीनं वेड्यासारखं याच्यावर प्रेम केलं, हो, ज्या मुलीनं वेड्यासारखा पैसा या डॉक्टरला दिला, हो, तोच डॉक्टर आज म्हणतोय की मी विवाहित आहे. पायाखालची माती सरकली हो या मुलीच्या. आभाळ कोसळलं तिच्यावर, धरती दुबंगून आपल्याला पोटात घेईला तिच्या, असं तिला कुठंतरी वाटायला लागलं. कारण तिची मानसिक परिस्थिती त्या मुलीची पूर्ण खराब होऊन गेली. या डॉक्टरने या मुलीकडून पैसे तर उकळलेच, परंतु तिच्या भावनांशी लग्न करतो तुझ्या बरोबर असं सांगून तिच्या भावनांशी हा खेळला. हा सगळ्यात मोठा त्याचा गुन्हा झाला. सुशिक्षित लोक आहात तुम्ही, दोघंही डॉक्टर आहात आणि अशा याच्यामध्ये तुम्ही एकमेकाला फसवता. अरे केवळ पैशासाठी? प्रॅक्टिस कर, चांगलं नाव कमव, त्याच्यातून पैसा कमव. असं पोरीबाळींना फसवून तू 10-10 लाख रुपये उकळलं तर तुझ्या आयुष्याला चांगलं होणार नाही. तुझ्या आयुष्यात बघूया आता पुढे. ही मुलगी फसली, ही तरुणी फसली. आता त्या तरुणीने पुढे काय पाऊल उचललं या डॉक्टरच्या विरोधामध्ये ते आता आपल्याला पाहायचे. याने इतकी फसवणूक केली म्हणून मित्रांनो मी या डॉक्टरला चतुर डॉक्टर असं म्हणतोय. प्रचंड फसवणूक केली आणि या मुलीच्या
मानसिक अवस्था ती खूप खराब झाली आणि या खराब मानसिक अवस्थेमधूनच एक दिवस या डॉक्टर असलेल्या तरुणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. काय करणार बिचारी, दुसरं होतं नव्हतं ते सगळं देऊन बसली. अजून काय काय दिलंय ते तिला माहिती. एवढं अतोनात प्रेम केलं या महाशयांवर, पैसे दिले, अजून काय दिलं ते तिला माहिती. आणि एवढं असूनही याने आपल्याला फसवलं. त्यामुळं तिची मानसिक अवस्था पूर्ण खराब झाली आणि तिने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. मित्रांनो, काय म्हणाल तुम्ही याच्यावर? ही सुशिक्षित मंडळी आहेत, यांनी असं करावं यावर काय म्हणाल तुम्ही? नंतर आत्महत्या केल्यानंतर मात्र या मुलीच्या वडिलांनी या चतुर डॉक्टरच्या विरोधामध्ये पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. सगळं जे काही होतं ते सगळं प्रूफ पोलीस ठाण्याला त्यांनी देऊन टाकलं. आणि मग पोलिसांनी जी चक्र जी आहेत ती गरगर 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 फिरू लागली. पोलिसांच्या गाडीचा सायरन जोरामध्ये वाजू लागला. परंतु सांगलीत असलेला हा डॉक्टर हा सांगलीत काही सापडेना. तो झाला फरार. त्याने एवढं सगळं पाहिलं की मुलीने आता आत्महत्या केलेली आहे, त्यामुळं हा भाई झाला फरार होऊन काही दिवस तो पुण्यात राहिला. पुण्यातून तो नवी मुंबईत गेला आणि तिथे शोध लागला आणि पोलिसांनी नवी मुंबईमध्ये या चतुर डॉक्टरच्या मुसक्या आवळल्या आणि त्याच्यावर एका तरुणीची फसवणूक करणे, एका तरुणीकडून पैसे उकळणे, तरुणीच्या भावनांशी खेळणे, लग्न करतो अशी खोटी आमिषे देणं, इतर अनेक गुन्हे या चतुर डॉक्टरवर दाखल झालेले आहेत. मित्रांनो, आता जो काही पुढे पार्ट असेल तो कायद्याचा पार्ट असेल आणि हा पार्ट किती महिने, किती वर्ष, किती दिवस काय काय चालेल ते आपल्याला माहिती नाही. ते त्या कायद्याला आणि कोर्टामध्ये डोळ्यावर पट्टी बांधलेली जी काही असते न्यायदेवता तिलाच माहिती आहे. तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. मी येतोय येणाऱ्या गुरुवारी लवकरच तुमच्या समोर. तोपर्यंत एक नवीन सत्य घटना घेऊन. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.